नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहोत कोणत्याही त्या कंपन्या ज्या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी आधीच डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला सर्वात पहिली अशा कंपन्या बघूया ज्या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, आपण काही इम्पॉर्टंट कंपन्याच बघणार आहोत. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 9 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 9 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर आपण येथे बघू शकतो कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने 10 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 10 ऑक्टोबर 2025 ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, आनंद राठी या कंपनीने 13 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 13 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज या कंपनीने सुद्धा 13 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा 13 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच ICICI जनरल इन्शुरन्स या कंपनीने सुद्धा 14 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 14 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच आपण पुढे बघितले तसेच मित्रांनो, सिएंटने सुद्धा 16 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 16 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच इन्फोसिस लिमिटेडने सुद्धा 16 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि इन्फोसिस लिमिटेड सुद्धा 16 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच LTI माइंट्री लिमिटेडने सुद्धा 16 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा 16 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच क्रिसिलने 17 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 17 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने 17 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 17 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीने 23 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 23 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच कोफोर्जने 24 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 24 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच आपण पुढे बघितलं तर श्री सिमेंट या कंपनीने सुद्धा 28 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा 28 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि जर पुढे बघितले तर डाबर इंडिया लिमिटेडने सुद्धा 30 ऑक्टोबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा 30 ऑक्टोबर 2025 ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच जिलेटने सुद्धा म्हणजे जिलेट इंडिया लिमिटेडने सुद्धा
30 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी सुद्धा 30 ऑक्टोबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच मित्रांनो, निप्पॉन लाईफ इंडिया एसेट मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीने सुद्धा 30 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑक्टोबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तसेच नवीन फ्लोरिनने सुद्धा 30 ऑक्टोबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 30 ऑक्टोबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे AGI इन्फ्रा लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 10 ऑक्टोबर 2025. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता AGI इन्फ्रा लिमिटेडने 1:5च्या स्टॉक स्प्लिटसाठी एक्स डेट फिक्स केली आहे 10 ऑक्टोबर 2025. म्हणजे या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला या कंपनीचे शेअर 9 ऑक्टोबर किंवा त्याच्या पहिलेच ज्यांनी या कंपनीचे शेअर खरेदी केले असेल त्यालाच AGI इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट मिळेल. तसेच हेक्झावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडने सुद्धा ₹5.75चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 10 ऑक्टोबर 2025. तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने ₹1.32चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 10 ऑक्टोबर 2025. तसेच मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 1:10च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 14 ऑक्टोबर 2025. म्हणजे मित्रांनो, ज्याला कोणाला पण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या स्टॉक स्प्लिटचा बेनिफिट घ्यायचा असेल त्याला या कंपनीचे शेअर 14 ऑक्टोबरच्या पहिले म्हणजे 13 ऑक्टोबर किंवा त्याच्या पहिले खरेदी करावी लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते आणि नंतर अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी ऑलरेडी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला या कंपनीचे शेअर अपकमिंग वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.